गुड मॉर्निंग गाईज, वेलकम बॅक टू अवर ब्लॉग्स. आज आहे मंगळवार, पण असं वाटतंय आज आहे सोमवार का. येस, काल सुट्टी घेतली. विवान एकदम ठणठणीत बरा झालेला आहे. थोडीशी सर्दी आहे नॉर्मल, पण आम्ही आज कामाला सुरुवात करणार आहोत. बघू आता कसं होतंय. प्रियांकाचं तर वर्क फ्रॉम होम आहे, मला थोडंसं जावं लागेल. बघू आता जसं ऍडजस्ट होतंय तसं जाऊन येतो मी. A few moments later. मित्रांनो, आज केलेलं आहे झुंबा. फुटेज काही घेतलेलं नाहीये, एवढा घाम आलाय नाही बघा. वरून हे घातलंय जर्किंग, तरी ते वरून ओलं झालंय. तुम्ही इमॅजिन करा शर्ट किती ओलं असेल आतमध्ये. प्रियांकाने पण झुंबा केलाय फर्स्ट टाइम. कसं वाटलं? सांग ना झुंबा. पण मस्त फुल बॉडी शेकिंग मस्त मजा आली. झुंबा म्हणजे नुसतं काय, छान होत्या, चांगले शिकवले. कबुतराने दिला का प्रसाद? एवढा घाम आलाय ना. आणि प्रियांका वाचत आहे. 500 रुपयाचं वाउचर मला मिळाले. ते कॉम्पिटिशन मध्ये सेकंड आलो. टेस्ट में कौन सा अच्छा है? लालबाग मी कधी नाही खाल्लं. कसं आहे लालबाग आणि हापूस? नाही, 180. घे मग लालबाग. मित्रांनो, आलेलो आहे आम्ही जिम वरून. प्रियांका स्ट्रेट उभी राहा, एनर्जी डाऊन झाली तुझी. आणि हे बघा, आम्ही आणलाय फर्स्ट टाइम लालबागचा आंबा. लालबागचा गणपती ऐकलाय, लालबाग आंबा आम्ही फर्स्ट टाइम आणलाय. बघूयात आता गोड आहे का आंबट. 120 रुपये किलो दिलाय, महागच दिलाय जरा. तुमच्या इकडे कसं आहे कॉमेंट्स करा खाली. का नाहीच आहे तुमच्या इकडे? इवान काय काय झाला नीट तू? खलावली पेनात मग चमच्याने पाय दिले नागून नागून. काय यायचंय मी जिम बोलून आलोय. प्लेट होतो प्लेट. बंद करायचं तिथे बहिण नाही आता बस. आज आहे 4था दिवस आणि विवानला ताप नाहीये. हे बघा मित्रांनो, मस्तपैकी तयार होऊन चाललेले आहेत वडाची पूजा करायला. आम्ही पण चाललोय, आम्हाला करमत नाही घरी. जरा विवान आजारी, त्यामुळे जरा बाहेर फिरून आणतो. त्यानिमित्ताने फोटोशूट करू तुमचं तिकडे. आम्ही पण चाललोय. काय करते रे मम्मा? मस्त लागलं, वर लागलं. मित्रांनो, हे पार्सल आलेलं आहे Amazon वरून. एक बघूयात काय आहे. मिरर आहेत, खूप छोटे आहेत, पण मला वाटलं होतं मोठी साईज असेल. दोन ऑर्डर दिले होते, एकच आली आहे. लेट्स चेक द ऑर्डर्स. बघा मित्रांनो, आम्ही इथे जेवण करतोय. मस्तपैकी आईने बनवलेलं आहे आमरस, बटाट्याची भाजी आणि चपाती.
बरोबर आहे आईमुळे जेवायला मिळते आम्हाला. प्रियांकाचं काम एकदम बिझी, काल सुट्टी घेतल्यामुळे चालू आहे. मला पण ऑफिसला जायचंय. लेट्स गो. जेवण करू. 12 पावणे 12 वाजलेत. मस्त दिसते. कायली दादू जाऊ का ऑफिसला? झाली आंघोळ? नाही झोपा आंघोळ करून झोपा आता. मी जातो. बाय बाय. आली बाय नको. चला मित्रांनो ऑफिसला जाऊयात. आता वाजलेले आहेत 12 वाजून 5 मिनटं. 12चं लॉगिन असतं पण ठीक आहे, आता 5-10 मिनटं उशीर. कामं खूप होते. म्हणजे कसं, आज वटसावित्री पौर्णिमा होती. आई आणि प्रियांका वडाची पूजा करून आले. मी पण विवानला घेऊन गेलो होतो, मग घरी राहिला नसता तो. मग झाडू पोछा केला, जेवण केलं. ब्रेकफास्ट आणि लंच एकत्र करून चाललो आहे ऑफिसला मी. ब्रंच. आता येतो 4-5 वाजता. हॅलो. चला मित्रांनो आता करूया थोडीशी मोटो ब्लॉगिंग. मला बाईक सर्व्हिसिंगला टाकायची आहे. बघू आता वेळ काढू आणि टाकू, कारण 1 वर्षातून एकदा करायलाच पाहिजे सर्व्हिसिंग. कार सर्व्हिसिंग, बाईक सर्व्हिसिंग, कार इन्शुरन्स, बाईक इन्शुरन्स. नुसता खर्च आहे बाबा. म्हणजे जेवढे जास्त वाहनं तुमच्याकडे व्हेकल्स तेवढा खर्च असतो. सध्याचं स्टेटस असं आहे, पडलेलं आहे ऊन. पावसाचा काही अंदाज नाही आहे आणि पाऊस येईल असंही वाटत नाही आहे. मॉन्सून येणार होता जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात, पण तो अवकाळी पाऊस आला, त्यामुळे मला वाटते पुढे गेला आहे असं मला वाटते. तर बघूयात आता कधी येतोय. मित्रांनो वाजलेले आहेत आता 6 वाजायला 5 मिनटं बाकी आहेत. सगळे लोक घरी चाललेत. 5-6च्या दरम्यान थोडंसं ट्रॅफिक असतं, कारण सगळे लोक याच दरम्यान घरी जायला निघतात. म्हणजे इथून पुढं वाढत जातं. म्हणजे लोक लांबचे आहेत, हिंजवडी वाकड वगैरे, ते 5च्या आधीच निघतात, कारण त्यांना लांब जायचं आहे, ट्रॅफिक नको आहे. ऑब्वियसली मग जास्त वेळ लागतो घरी जायला, 1-2 तास. एकदा का हे IT पार्क चालू झालं तर इथं पण ट्रॅफिक व्हायला चालू होईल. आलेलो आहे मित्रांनो मी घरी ऑफिसवरून. झोपला का? कॉल चाललाय माझा इथे. हो, झोप नाही झाली तुझी? झोप नाही झाली? काय झालं? थोड्या वेळाने येतो. हा, तिचं काम चाललंय म्हणलं मग स्वयंपाक करू. राहू दे आता. मग कसं काय स्वयंपाक करायचा? नाही काढायचं आज, नाही काढायचं. कॉल चाललाय ना माझा, शांत बसायचं. चला डिनरमध्ये काय आहे बघूया आपण. काय करते आई? डाळ खायची का? हे काय पनीर भुर्जी? एवढंच होतं? नाही केली सगळी, थोडं का तुझ्यासाठी आणलं होतं? मित्रांनो आज जेवायला बघा काय काय. ऑमलेट, भाकरी, पनीर भुर्जी, प्रियांका भात वरण. सकाळचं जेवण कसं होतं? सकाळी आम्हाला एवढी भूक लागली होती ना, आम्ही डायरेक्ट ब्रंच केला. मस्त बनवलं होतं आईने. बटाट्याची भाजी, आमरस. बघा मित्रांनो मी आणि विवान खाली आले वॉकला. प्रियांका आणि आई गेलेली आहे लांब थोडीशी. मी म्हटलं नाही, विवानला घेऊन जायला नको, त्यामुळे त्याला इथंच खेळवतोय.
मस्त आम्ही इथं मजा करतोय. आता थोड्या वेळात वरती जाऊ. वाजलेले आहेत 9:30. जेवण वगैरे झालं. आपला ब्लॉग आपण इथेच संपवूयात. कसा वाटला व्हिडिओ कॉमेंट्स करून खाली सांगा. आणि 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 व्हिडिओ उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा बाय टेक केअर. सी यू.